आषाढी वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि सेवाभावाचा अद्भुत संगम। बीडमध्ये दाखल झालेल्या संत मुक्ताईंच्या पालखीच्या स्वागताला यंदा सुद्धा तब्बल 325 वर्षांची परंपरा साक्षीदार ठरली आहे। निजामकालीन काळापासून सुरू असलेली ही सेवा आज 5वी पिढी तितक्याच श्रद्धेने जपते आहे। विशेष म्हणजे 100हून अधिक वर्ष जुनी तांब्याची आणि पितळी भांडी आज सुद्धा जतन करण्यात आली आहे। त्याच भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी महाप्रसाद तयार केला जातो। सेवाभाव, लोकसहभाग आणि भक्तीची ही अनोखी परंपरा कायम ठेवणाऱ्या बीडकरांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे। हा प्रवास पाहुयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांचा विशेष रिपोर्टच्या माध्यमातून। संत मुक्ताईच्या पालखीचं काल बीडमध्ये स्वागत करण्यात आलं। आज जे आहे ते महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। मात्र या महाप्रसादाची एक अनोखी परंपरा जो आहे ते बीडमध्ये बघायला मिळते। मी बीडच्या कबाड गल्ली भागामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघू शकतात ही स्वातंत्र्यपूर्व काळची ही जी भांडी आहेत, या भांड्यामध्ये जे आहे तो महाप्रसाद शिजवला जातो। या भांड्यामध्ये वरण जे आहे ते शिजवलं जातं। ही परंपरा नेमकी काय आहे, अनोखी पद्धत जी आहे, अनोखी सेवा जी आहे ती बीडकरांची बघायला मिळत आहे। ही परंपरा काय आहे नेमकी, हे भांडे जे आहेत ते किती वर्षापूर्वीचे आहेत? फार वर्ष आमच्या लहानपणापासून अगोदरपासून येते। पोलीस ॲक्शन 1948 साला त्याच्या अगोदरपासून येते पंचायत। नक्कीच ही स्वातंत्र्यपूर्वीची जी भांडे आहेत त्या भांड्यामधून जे आहे ती डाळ जी आहे ही भाविकांसाठी हे केली जाते। सर, ही परंपरा नेमकी कधीची आहे आणि केव्हा सुरू झालेली आहे? ही परंपरा जवळपास आता आमची तिसरी पिढी, ही जी परंपरा आहे ही आमची तिसरी पिढी आहे। म्हणजे आमचे आजोबा जे होते आमच्या सर्वांची, त्यांच्यानंतर दुसरी पिढी, आता आमची चौथी पिढी ही आहे। आम्ही वारकऱ्यांची आणि सर्व येणाऱ्या भावी भक्तांची सेवा करत असतो। निश्चितच आपण या ठिकाणी इकडे जर बघायला गेलं तर इकडं भोजनाची व्यवस्था देखील या वारकऱ्यांची केली जाते। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पद्धतीने जे आहे या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आल्याचं चित्र जे आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी तरुण मंडळी असतील, या जे कबाड गल्लीतील काही नागरिक असतील, ही सेवा बजावताना आपल्याला बघायला मिळत आहेत। काय सांगाल, काय सुरू आहे? ही वारकऱ्यांना मुक्ताबाई पालखीचा प्रसाद दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी फक्त प्रसाद शिजवण्यापुरता नाही तर तुम्ही वाढण्याचंही काम करता यामध्ये? फक्त प्रसाद बनवण्याचा नाही तर या पंक्तीला जेव घालण्याचंही काम? पूर्ण 300 वारकरी आतापर्यंत जेवलेत पूर्ण। आणि नंतर मग गल्लीतली जी राहिलेला जो प्रसाद आहे तो गल्लीतल्या जनतेसाठी, हे वारकरी पहिले 300 जेवण झाले, 300 जणांचं, नंतर निश्चितच अशा पद्धतीने जे आहे तो महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते कबाड गल्लीमध्ये केलं जातं। याला देखील स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास आहे आणि ही चौथी पिढी जी आहे ती ही परंपरा आज देखील जोपासताना बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।